नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या घरपट्टीत सूट मिळू शकते। हो, तुम्हालाही तुमच्या घरपट्टीत सूट मिळू शकते। आता ही सूट कशी मिळू शकते तर मित्रांनो, यासाठी तुम्ही ग्रामीण भागात राहणे आवश्यक आहे किंवा तुमचे घर ग्रामीण भागात असणे आवश्यक आहे। मित्रांनो, तुमचं जर घर कमीत कमी 3 महिने जर तुमचं घर बंद असेल तर तुम्हाला घरपट्टीत सूट मिळू शकते। मित्रांनो, बरेचसे लोक ग्रामीण भागात घर बांधतात व शहरात राहत असतात, त्यामुळे ग्रामीण भागातील घर हे वर्षानुवर्ष बंद असते, तरीही त्यांना आपली घरपट्टी ही भरावी लागत असते। मित्रांनो, यात जर तुम्हाला सूट मिळवायची असेल तर तुम्हाला ग्रामपंचायतीकडे रितसर अर्ज करावा लागेल। रितसर अर्ज केल्यानंतर तुम्हाला घरपट्टीमध्ये सूट मिळू शकते। मित्रांनो, ह्याचे जे शासन राजपत्र आहे ते राजपत्र मी तुम्हाला दाखवतो। आता हे राजपत्र एकूण 19 पानाचं आहे। यातील पान नंबर 7 मधील 19 नंबरचा जो पॉइंट आहे त्यामध्ये आपल्याला याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे, ती मी तुम्हाला आता वाचून दाखवतो। जागा रिकामी राहिल्याच्या बाबतीत कराची सूट देणे किंवा परत करणे। मित्रांनो, ज्या इमारतीवर वर्षाने द्यावयाच्या कराचा दर आकारण्यात आला असेल अशी एखादी इमारत एखाद्या वर्षी सतत 3 महिने किंवा त्याहून अधिक मुदतीपर्यंत रिकामी व अनुत्पादक राहिल्यास अशा इमारतीवर या भागात जोडलेल्या अनुसूचित इमारतीच्या कराच्या दरासाठी विनिर्दिष्ट केलेल्या किमान दराने कर आकारण्यात येईल आणि पंचायतीने चालू दरानुसार आकारलेली कराची रक्कम व या भागात जोडलेल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या किमान दराने आकारलेल्या कराची रक्कम यातील फरकाच्या रकमेत सूट देण्यात येईल। परंतु ती इमारत रिकामी अथवा अनुत्पादक असल्याबाबतची वस्तुस्थिती सरपंचाला लेखी नोटीस देऊन कळवल्याशिवाय अशी सूट दिली जाणार नाही किंवा पैसे परत केले जाणार नाहीत। परंतु आणखी असे की ज्या तारखेस सरपंचास अशी नोटीस देण्यात आली असेल त्या तारखेच्या पूर्वीच्या कोणत्याही कालावधीसाठी अशी सूट देण्यात येणार नाही किंवा पैसे परत करण्यात येणार नाही। आता हे शासन राजपत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता व संपूर्ण हे राजपत्र तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही ग्रामपंचायतीला रितसर अर्ज देऊन तुमच्या घरपट्टीत सूट मिळवू शकता। मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय भारत।